So once again welcome to you in our YouTube channel English Speaking Course Shiroda and I am Namrata Kudav. Today we are going to learn one new tense. त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसाल तर नक्कीच आणि आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. ओके, तर आज आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू पूर्ण भूतकाळ. कोणता टेन्स बघणार आहोत? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. मागील व्हिडिओमध्ये आपण कोणता टेन्स बघितलेला बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, कोणता बघितलेला? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आणि आता कोणता बघणार आहोत? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. ओके, तर हा जो टेन्स आहे तो किती नंबरचा आहे बघा, 11 नंबर. आणि आज आपण त्याची अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी कन्सेप्ट बघणार आहोत, अफर्मेटिव्ह वाक्य बघणार आहोत. तर आता ही वाक्य ओळखायची कशी? तर ही वाक्य ओळखण्यासाठी त्याची डेफिनेशन दिलेली आहे बघा. तर डेफिनेशन अशी आहे, व्याख्या अशी आहे, भूतकाळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट कालावधीपासून सुरू होते. काय? भूतकाळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट कालावधीपासून सुरू होती त्यावेळी ते वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळामध्ये जातं. बघा, भूतकाळामध्ये एखादी क्रिया एका विशिष्ट कालावधीपासून सुरू होती त्यावेळी ते वाक्य चालू पूर्ण भूतकाळामध्ये जातं. म्हणजे काय? तर मराठी वाक्य, ही वाक्य ओळखण्यासाठी मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाला बघा, मी सगळे जे टेन्स शिकवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी सांगितलेले आहे व्हर्बला, वाक्याच्या शेवटी व्हर्बला काय येतं ते. तसंच या टेन्स मध्ये काय येतं बघा, वाक्याच्या शेवटी त आलेला होता. ओके, काय येतं? त आलेला होता. मग आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे मागील व्हिडिओ बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं होतं तुम्हाला? त आलेला आहे. ओके, प्रेझेंट मध्ये. आणि आता पास्ट मध्ये त आलेला होता. काय? त आलेला होता म्हणजे काय? तर तो 10 वर्षापासून पैसे पाठवत आलेला होता. बघा, पाठवत त, व्हर्बला काय? व्हर्बला त शब्द आला पाहिजे म्हणजे क्रियापदाला काय आला पाहिजे? त हा शब्द आला पाहिजे. पाठवत आलेला होता. ती 2018 पासून नोकरी शोधत आलेली होती. ओके, नोकरी शोधत आलेली. बघा, नोकरी शोधत आलेली होती म्हणजे काय? सब्जेक्ट नुसार म्हणजे कर्त्यानुसार आलेला, आलेली, आलेले, आलेलो हे चेंज होतं. म्हणून तुम्हाला मी सगळं लिहून दिलेलं आहे. बघा, त आलेला होता येतं किंवा त आलेली होती येतं, त आलेले होते येतं, त आलेलो होतो येतं. म्हणजे काय? कर्त्यानुसार सब्जेक्ट चेंज होतं. पण तुम्ही डोक्यात काय घ्या, त आलेला होता हे कॉमन आहे. तसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये त आलेली आहे होतं बघा, कॉमन होतं. तसंच या ठिकाणी काय होतं? त आलेला होता. मग सब्जेक्ट नुसार काय होतं? व्हर्ब चेंज होतं. म्हणजे त आलेली होतं येतं, त आलेले होतं येतं, त आलेलं होतं येतं. ओके, किंवा तो 2 दिवसापासून अभ्यास करत आलेला होता, मग आलेला होता लागलं बघा. ओके, किंवा आम्ही 4 वर्षापासून नोकरी शोधत आलेलो होतो, आलेलो होतो लागलं बघा. म्हणजे काय? आम्ही आलं तर आलेलो आलो, ती आली तर आलेली आली. ओके, आलेली होती. ओके, मी आलो तर आलेलो होतो किंवा आलेली होती. म्हणजे काय? कर्त्यानुसार काय होतं? व्हर्ब चेंज होतं. व्हर्ब म्हणजे हा शब्द आलेला, आलेली, आलेलो हे चेंज होतं. ओके, मग तुम्ही कॉमन समजून घ्या, त आलेला होता हे कॉमन आहे. ओके, मग सब्जेक्ट नुसार काय होतं? व्हर्ब चेंज होतं. मग त्या काही ठिकाणी बघा, त आलेली होतं येतं, त आलेलं होतं येतं, त आलेले होतं येतं. म्हणजे मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 महिन्यापासून नोकरी शोधत त आलेली होती. बघा, ती आहे म्हणून नोकरी शोधत त आलेली होती लागलं, ती आहे म्हणून. ओके, आता मी असेल तर मी कालपासून अभ्यास करत आलेलो होतो, आलेलो होतो लागलं बघा, आलेलो होतो. किंवा मी कालपासून अभ्यास करत आलेली होती लागलं, मी आहे, आलेली होती. ओके, तसंच ते 4 तासापासून खेळत आलेले होते. बघा, ते आहे म्हणून आलेले होते लागलं, आलेले, त आलेले होते. व्हर्बला क्रियापदाला त आणि पुढे आलेले होते. ओके, ते 4 तासापासून क्रिकेट मॅच खेळत आलेले होते. खेळत म्हणजे व्हर्बला काय? त शब्द आला पाहिजे. खात आलेले होते, बोलत आलेले होते, बोलत आलेलो होतो, बोलत आलेली होती. म्हणजे काय? तुम्ही हे शब्द समजून घ्या. व्हर्ब म्हणजे सब्जेक्ट चेंज आला, आ, ही, शी वगैरे आलं तर आलेला, आलेली, आलेलो हे चेंज होतं, बाकी सगळं सेम राहतं. त आलेला होतं एवढं डोक्यात घ्या तुम्ही. ओके, जशी आपण वाक्य सोडवत जाऊ तसं तुम्हाला समजणार आहे ती वाक्य कशी सॉल्व्ह करायची किंवा कशी आयडेंटिफाय करायची आहे आणि कोणत्या फॉर्म्युला त्याचा युज करायचा आहे तो. तर या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे, सूत्र लिहून दिलेलं आहे. पहिले सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर हॅड, सगळ्या जे कर्ते आहेत, प्रोनाउन आहेत त्यांना काय लावायचं आहे? हॅडचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट हॅड प्लस बीन प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म प्लस सिन्स किंवा फॉर. सिन्सचा वापर कुठे करायचा, फॉरचा वापर कुठे करायचा हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
ज्यावेळी मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकवला, चालू पूर्ण वर्तमान काळ शिकवला, त्यावेळी तुम्हाला सांगितलेले आहे सिनचा वापर कुठे करायचा आणि फॉरचा वापर कुठे करायचा. सिनचा वापर कुठे करायचा आहे बघा, या ठिकाणी पण मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. सिनचा वापर कुठे करायचा, ज्यावेळी पॉइंट ऑफ टाइम असेल. काय पॉइंट ऑफ टाइम, सॉरी या ठिकाणी मिस्टेक झाली, पॉइंट ऑफ टाइम असेल. ओके, पॉइंट ऑफ टाइम म्हणजे या ठिकाणी निश्चित वेळ असेल. सिनचा वापर कुठे करायचा, ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ टाइम म्हणजे काय, ज्या ठिकाणी निश्चित वेळ असेल त्यावेळी सिनचा वापर करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी डेज दिलेले असतात. डेज म्हणजे काय, संडे, मंडे म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम दिलेला असतो. मंगळवारपासून बुधवारपासून, तो बुधवारपासून क्रिकेट मॅच खेळत आलेला होता किंवा ती शनिवारपासून लेक्चर अटेंड करत आलेली होती. ओके, त्यावेळी डेज. त्यानंतर मंथचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मे मंथ, ती मे महिन्यापासून सुट्ट्या घेत आलेली होती किंवा तो मार्च महिन्यापासून एक्झाम देत आलेला होता. म्हणजे एक पर्टिक्युलर काय मंथचं नाव दिलेलं असेल, तसं डेटचं असेल. तसंच फेस्टिवल, फेस्टिवल म्हणजे सण. ओके, लाईक गणेश फेस्टिवल, लाईक दिवाळी फेस्टिवल, तो दिवाळीपासून पैसे पाठवत आलेला होता. म्हणजे काय एक पर्टिक्युलर काय असते, फेस्टिवलचं नाव दिलेलं असतं. ओके, नंतर पुढे बघा इयर्स असेल. इयर्स म्हणजे काय, लाईक 2018. ओके, त्यानंतर 2024. ओके, त्यानंतर 2007 पासून, ती 2007 पासून नोकरी शोधत आलेली होती. ओके, एक पर्टिक्युलर काय असतं, इयर्स दिलेले असतात. ओके, सन दिलेले असतात. त्यानंतर सीझन असेल, लाईक समर सीझन, विंटर सीझन. एक म्हणजे या ठिकाणी सिनचा वापर कुठे करायचा, ज्यावेळी पॉइंट ऑफ टाइम म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला समजतं की काय आहे, एक पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे. त्यानंतर पार्ट ऑफ डे म्हणजे मॉर्निंग, इव्हिनिंग, ओके, आफ्टरनून, त्यावेळी सुद्धा सिनचा वापर करायचा. क्लॉक टाइम म्हणजे काय, लाईक 7 o'clock, 3 o'clock, 5 o'clock. ओके, मग सिनचा वापर कळला तुम्हाला. ज्यावेळी निश्चित टाइम असेल त्यावेळी सिनचा वापर करायचा. निश्चित टाइम म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी डेज दिलेले असतात, मंडे, संडे. ओके, मंथ दिलेले असतात, जानेवारी, मार्च, एप्रिल. फेस्टिवल्स असतात, लाईक गणेश फेस्टिवल, दिवाळी. ओके, त्यानंतर इयर असतात, 2017, 2018, 2009. त्यानंतर सीझन असतात, समर, विंटर. त्यानंतर पार्ट ऑफ डे असतात, लाईक मॉर्निंग, इव्हिनिंग, ओके, आफ्टरनून. आणि त्यानंतर क्लॉक टाइम म्हणजे काय, लाईक 7 o'clock, 3 o'clock, 5 o'clock, 4 o'clock. ओके, मग सिनचा वापर कधी करायचा, ज्यावेळी पॉइंट ऑफ टाइम म्हणजे निश्चित वेळ आपल्याला समजते त्यावेळी सिनचा वापर करायचा. आणि फॉरचा वापर कुठे करायचा बघा, पिरियड ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय, डेज असतात, म्हणजे 2 days, 3 days. ओके, या ठिकाणी पण डेज आहेत, या ठिकाणी पण डेज आहे. याच्यामध्ये फरक काय बघा, हे डेज दाखवतात ते पर्टिक्युलर असतात, लाईक मंडे, ट्युजडे, ओके, वेन्सडे. आणि हे डेज असतात ते काय असतात बघा, 3 days, 4 days, 5 days. ओके, म्हणजे काय पिरियड असतो. त्यानंतर मंथ सुद्धा तसेच, 2 months, 3 months, 4 months. ओके, या ठिकाणी कसा पिरियड असतो, या ठिकाणी मंथ दिलेले असतात, त्या मंथची नावं असतात. तर या ठिकाणी काय असतो, पिरियड ऑफ टाइम असतो. त्यानंतर हार्स म्हणजे 3 hours, 4 hours. ओके, आणि वीक्स म्हणजे तेच 4 weeks, 3 weeks. म्हणजे या ठिकाणी काय असतं, अनिश्चित वेळ असते. ओके, या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या, पॉइंट ऑफ टाइम म्हणजे निश्चित वेळ असते आणि या ठिकाणी पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय, अनिश्चित वेळ असते. म्हणजे काय, या ठिकाणी पर्टिक्युलर काय दिलेला नसतो, टाइम दिलेला नसतो. या ठिकाणी डेज सुद्धा कसे असतात, 2 days, 3 days, 4 days. ओके, मंथ सुद्धा 3 months, 4 months. ओके, तर पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय, या ठिकाणी काय दिलेले असतात, अनिश्चित वेळ या ठिकाणी दर्शवलेला असतो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे तसं डेज कसं 2 days, 4 days, तसं मंथ 4 months, 3 months. हार्स पण तसंच 4 hours, 3 hours. ओके, तसंच वीक्स आहे. तर या ठिकाणी हा निश्चित वेळ असतो सिन्स म्हणजे, आणि फॉर म्हणजे काय असतो, अनिश्चित वेळ असतो. तर ज्यावेळी तुम्ही सिन्स आणि फॉरचा वापर कराल वाक्यामध्ये, त्यावेळी असा वापर यूज करायचा आहे. सिन्सचा वापर निश्चित वेळ असेल त्यावेळी आणि फॉरचा वापर अनिश्चित वेळ असेल त्यावेळी. ओके, तर आपण फॉर्म्युला बघूया. पहिले सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर हॅड कंपल्सरी सगळ्यांना यूज करायचं, नंतर बीनचा वापर करायचा, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावायचं. वर्ब फर्स्ट फॉर्म म्हणजे कमला कमिंग, गोला गोईंग, ब्रिंगला ब्रिंगिंग, टेकला टेकिंग, थिंकला थिंकिंग. ओके, त्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर सिन्स आणि फॉर प्लस टाइम. ओके, सिन्स आणि फॉर आणि प्लस टाइम. टाइम म्हणजे हेच डेज, 4 days, 3 days, किंवा सिन्स दिवाळी फेस्टिवल, सिन्स विंटर सीझन. ओके, तर अशा प्रकारे सिन्स आणि फॉरचा वापर करायचा आहे. आणि आपण ज्यावेळी वाक्य सॉल्व्ह करू त्यावेळी तसं तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे की ही वाक्य कशी सॉल्व्ह करायची आहे ती, किंवा सिन्स आणि फॉरचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे तो, आणि हा फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे. ओके, तर यावर आपण आता काय बघूया, अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य बघूया.
तर या ठिकाणी बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त आलेला होता, यामध्ये आपण म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ यामध्ये आपण ही पॉझिटिव्ह वाक्य मी लिहिलेली आहेत आणि ती आपल्याला काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहेत. तर त्यासाठी मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेले आहे ते कशी ओळखायची आहे. तर वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त आलेला होता, त आलेली होती, त आलेले होते, त आलेलं होतं यांचा वापर करायचा. म्हणजे काय तर सब्जेक्ट नुसार काय होतं, वर्ब चेंज होतं. म्हणजे आलेली, आलेलो, आलेले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चेंज होतं ते. तर काय करणार आहोत आपण, ही वाक्य सॉल्व्ह करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला मी या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून दिलेली आहे बघा. वर्ब पासून पुढे म्हणजे वर्बला काय पाठवत हे वर्ब आहे, मग त आलेला होता. ओके, या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा म्हणजे तुम्हाला वाक्य सॉल्व्ह करायला किंवा वाक्य आयडेंटिफाय करायला जर खूप मिक्स वाक्य असतील सगळ्या टेन्सची तर मी तुम्हाला प्रत्येक वाक्याच्या खाली अंडरलाईन करून दिलेले आहे बघा. प्रेझेंट टू सगळे टेन्स झालेले आतापर्यंत 10 टेन्स, त्याचे आयडेंटिफिकेशनसाठी तुम्ही काय युज केलं जातं किंवा कसं युज करायचं असतं किंवा कसं आयडेंटिफाय करायचं असतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा त आलेला होता या ठिकाणी अंडरलाईन केलं बघा. म्हणजे वर्ब आलेल्याच्या अगोदर असतं ते वर्ब, आता पाठवत हे वर्ब आहे. ओके, त आलेला होता. त्यानंतर विचार करणे हे वर्ब आहे. मग त आलेली होती म्हणजे सब्जेक्ट नुसार काय झालं, वर्ब चेंज झालं, आलेली शब्द लागला, मग त आलेली होती. त्यानंतर पुढे बघा सांगत त आलेली होती, ती म्हणजे सांगत त आलेली होती. त्यानंतर पुढे बघा आम्ही आहे शब्द, मग आम्ही त आलेलो होतो. आम्ही असेल तर त व्हर्बला बघा काम करणे हे काय जॉईंट व्हर्ब आहे, मग काम करणे व्हर्ब आहे, मग व्हर्बला काय लागलं त आलेले सॉरी त आलेलो होतो. तर पुढे बघा ते शिरोड्यात 10 वर्षापासून राहत आलेले होते, मग काय व्हर्बला इकडे अंडरलाईन केले नाही, त आलेले होते. ओके, तर असं तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी अंडरलाईन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी वाक्य सॉल्व्ह करणार आयडेंटिफाय करणार त्यावेळी काय पडणार, सोपं पडणार. मग आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट म्हणजे करता हे वाक्याच्या कायम बहुधा स्टार्टिंगला असतात. तो, ती, ती, आम्ही, ते हे सब्जेक्ट आहेत म्हणजे करता आहे. त्यानंतर हेडचा वापर करायचा, त्यानंतर बीनचा वापर करायचा, त्यानंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावायचा. मी अगोदरच्या टेन्समध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट, त्यानंतर सिन्स किंवा फॉर. आता मग मी तुम्हाला सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करायचा एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थित. तर आपण जेव्हा आता वाक्य सॉल्व्ह करणार आहोत इंग्लिशमध्ये त्यावेळी तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. ओके, तर हा 11 नंबरचा टेन्स आहे. 11 नंबरचा टेन्स कोणता टेन्स आहे बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू पूर्ण भूतकाळ. ओके, काय चालू पूर्ण भूतकाळ. आता बघा ही पहिलं वाक्य बघा, तो 10 वर्षापासून पैसे पाठवत आलेला होता. काय, तो 10 वर्षापासून भूतकाळामध्ये एका विशिष्ट कालावधीपासून ती क्रिया सुरू होती असं डेफिनेशन येतं. काय, भूतकाळामध्ये एका विशिष्ट कालावधीपासून ती क्रिया सुरू होती. कधी, तो 10 वर्षापासून पैसे पाठवत आलेला होता. ओके, तर या ठिकाणी बघा पहिलं सब्जेक्ट तो म्हणजे काय येणार, तो म्हणजे काय येणार ही. ओके, ही नंतर काय वापरायचं आहे बघा, ही नंतर काय वापरायचं आहे बघा फॉर्म्युला हॅड, ही हॅड, हॅड, हॅड नंतर काय येतं बघा बीन, आहे तसं हॅड बीन. नंतर काय वापरायचं आहे बघा ही हॅड बीन नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय, क्रियापद काय, पाठवणे. पाठवणे म्हणजे काय, सेंड, मग त्याला आयएनजी सेंडिंग. ओके, सेंडला आयएनजी सेंडिंग. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट सेंडिंग पैसे म्हणजे मनी, ऑब्जेक्ट राहिलं बघा सेंडिंग मनी. आणि पुढे बघ काय वापरायचं आहे 10 वर्षापासून. आता 10 वर्ष कालावधी कोणती इयर आहे तर दिली नाही, 2018, 2017, 2015 हे दिले नाही, तर 10 वर्षापासून म्हणजे अनिश्चित वेळ आहे. मग काय येणार, फॉर 10 इयर्स. काय, सेंडिंग मनी फॉर 10 इयर्स. ओके, फॉर 10 इयर्स, फॉर 10 इयर्स. समजलं, ही हॅड बीन सेंडिंग मनी फॉर 10 इयर्स. समजलं. नंतर पुढे ती कालपासून त्याविषयी विचार करत आलेली होती. ती कालपासून त्याविषयी विचार करत आलेली होती. बघा त आलेली होती, वर्ब काय, विचार करणे हे वर्ब आहे. मग पहिले सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे करता काय, ती, ती म्हणजे काय येणार शी. ओके, ती म्हणजे काय शी. शी नंतर काय वापरायचं हॅड, शी हॅड, शी हॅड. नंतर काय वापरायचं आहे बघा बीन, शी हॅड बीन, शी हॅड बीन. नंतर काय येणार वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय बघा विचार करणे. विचार करणे म्हणजे काय, थिंक, मग थिंकला आयएनजी म्हणजे काय येणार थिंकिंग. ओके, शी हॅड बीन थिंकिंग, याला काय वापरायचं आहे आयएनजी प्रत्यय. शी हॅड बीन थिंकिंग. पुढे काय येणार त्याविषयी म्हणजे काय येणार अबाउट दिस. त्याविषयी म्हणजे काय अबाउट दिस, अबाउट दिस. ठिकाणी बघा शी हॅड बीन थिंकिंग अबाउट दिस आणि कालपासून. ओके, मग काय आहे पॉइंट ऑफ टाइम आहे. मग काय येणार सिन्स येस्टरडे, सिन्स. सिन्स पुढे काय
सिन्स येस्टरडे. ओके, सिन्स येस्टरडे. समजलं? मग शी हॅड बीन थिंकिंग अबाउट दिस सिन्स येस्टरडे. कालपासून म्हणजे काय? सिन्स येस्टरडे. त्यानंतर या ठिकाणी बघा फॉर 10 इयर. 10 इयर्स. इयर्स काय पर्टिक्युलर दिलेले नव्हते, अनिश्चित होतं, त्यामुळे 10 इयर्स लिहिलेले आहे. आणि या ठिकाणी बघा थिंकिंग अबाउट दिस कालपासून म्हणजे काय? सिन्स येस्टरडे. पुढे बघा, बघा ती सोमवारपासून त्याविषयी सांगत आलेली होती. काय? आलेली होती. आणि सांगणे हे काय आहे? या ठिकाणी वर्ब आहे. मग कसं येणार बघा? सांगणे म्हणजे काय? या ठिकाणी वर्ब आहे. मग ती म्हणजे काय येणार? ती म्हणजे सब्जेक्ट करता. ती म्हणजे काय वापरायचं आहे? शी. ती म्हणजे काय? शी. शी नंतर काय वापरायचं आहे? हॅड. शी हॅड. हॅड नंतर काय वापरायचं आहे बघा? बीन आहे त्याचं फॉर्म्युलेट. शी हॅड बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय? सांगणे. सांगणे म्हणजे टेल, मग त्याला आयएनजी. टेलिंग. शी हॅड बीन टेलिंग. शी हॅड बीन टेलिंग त्याविषयी. अबाउट दिस. शी हॅड बीन टेलिंग अबाउट दिस. अबाउट दिस. आणि सोमवारपासून म्हणजे काय आहे? निश्चित वेळ आहे. मग काय येणार? सिन्स मंडे. सोमवारपासून काय? निश्चित वेळ आहे. मग काय येणार? सिन्स मंडे. सोमवारपासून बघा. मग काय येणार? सिन्स पॉइंट ऑफ टाइम आहे. सिन्स मंडे. ओके, सिन्स मंडे. पुढे बघा, आम्ही तेथे 2021 पासून काम करत आलेलो होतो. आलेला होता. आणि वर्ब काय? काम करणे म्हणजे वर्क, त्याला आयएनजी वर्किंग. ओके, आणि कधी 2021 पासून म्हणजे निश्चित आहे. मग काय येणार? सिन्स 2021. आम्ही म्हणजे काय? वी. आम्ही म्हणजे वी. वी नंतर काय येणार बघा? वी हॅड. वी हॅड. फॉर्म्युलावर बोट ठेवून सॉल्व्ह करा, मग तुम्हाला समजणार. नंतर बीन. वी हॅड बीन. वी हॅड बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. काम करणे म्हणजे वर्क, आणि वर्कला आयएनजी म्हणजे काय? वर्किंग. वर्किंग. हॅड बीन वर्किंग. आणि त्यानंतर वी हॅड बीन वर्किंग आणि ऑब्जेक्ट. वी हॅड बीन वर्किंग तेथे म्हणजे काय? देअर. वी हॅड बीन वर्किंग देअर. आणि काय? तेथे 2021 पासून म्हणजे काय? निश्चित वेळ आहे. पॉइंट ऑफ टाइम आहे. मग काय येणार? सिन्स 2021. सिन्स 2021. ओके, वी हॅड बीन वर्किंग देअर सिन्स 2021. पुढे बघा, ते शिरोड्यात 10 वर्षापासून राहत आलेले होते. ओके, ते शिरोड्यात 10 वर्षापासून राहत आलेले होते. पहिले सब्जेक्ट काय येणार? ते म्हणजे दे. दे नंतर काय येणार? हॅड. नंतर बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. वर्ब काय बघा? राहणे. राहणे म्हणजे काय? लिव्ह, मग त्याला आयएनजी. मग काय येणार? लिव्हिंग. ओके, लिव्हला वर्ब आयएनजी. लिव्ह हे वर्ब आहे. राहणे म्हणजे लिव्ह. ओके, या ठिकाणी बघा वर्बला आणि पुढे आलेला होता लागला. मग काय येणार? ते म्हणजे दे. नंतर हॅड. नंतर बीन. नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. लिव्ह म्हणजे राहणे. मग वर्बला आयएनजी काय येणार? लिव्हिंग. इन शिरोडा. शिरोडा. इन शिरोडा. आणि 10 वर्षापासून. 10 वर्ष म्हणजे काय? अनिश्चित वेळ आहे. मग काय येणार? 10 वर्षापासून अनिश्चित वेळ. मग काय येणार? फॉर 10 इयर्स. काय? फॉर 10 इयर्स. ओके, या ठिकाणी पण सेम झालं. मग या ठिकाणी तुम्ही 12 10 12 घ्या. 12 घ्या. 12 घ्या. ओके, 12 इयर्स. जर 2 महिन्यापासून असं असतं तर काय आलं असतं? फॉर 2 मंथ्स. ओके, या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. ते शिरोड्यात 2 महिन्यापासून राहत आलेले होते असं पण घेऊ शकता, किंवा आपण तसंच घेऊया कारण वर सेम झालेलं आहे वाक्य. ते 2 महिन्यापासून. ते 2 महिन्यापासून शिरोड्यात राहत आलेले होते. मग कसं येणार? ते म्हणजे दे हॅड बीन. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. राहणे म्हणजे लिव्ह. ओके, किंवा तुम्ही स्टेइंग पण लिहू शकता. स्टेला आयएनजी पण लिहू शकता. स्टेइंग. आणि काय? 2 महिन्यापासून. फॉर 2 मंथ्स. ओके, फॉर 2 मंथ्स हे काय आहे? अनिश्चित आहे. मग फॉर 2 मंथ्स. समजलं? तर अशी वाक्य या ठिकाणी जागा नाही, तुम्ही तुमच्या नोटबुकवर व्यवस्थित लिहा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही वाक्य तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला डोक्यात येईल. सिन्स आणि फॉरचा वापर कुठे करायचा ही समजेल, आणि ही वाक्य कशी आयडेंटिफाय करायची ती पण समजेल. आणि महत्वाची गोष्ट, ही वाक्य सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म्युला आहे तो डोक्यात फिट बसेल. ओके, तर आपण पुन्हा एकदा ही वाक्य काय करूया? वाचूया. बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ आलेला होता असं वाक्याच्या शेवटी येतं. वर्ब पासून पुढे आलेला होता म्हणजे खात आलेला होता, पीत आलेला होता, देत आलेला होता. फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट हॅड बीन. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी फॉर्म म्हणजे वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी लावायचं, प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम. सिन्स आणि फॉर मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं यूज करायचं आहे ते. तो 10 वर्षापासून पैसे पाठवत आलेला होता.
ओके, कधीपासून? 10 वर्षापासून. मग 10 वर्ष हे काय आहे बघा, निश्चित आहे की अनिश्चित आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. काय कोणतं वर्ष आहे ते सांगितलं नाही. 2018 पासून 2010 पासून हे सांगितलेलं आहे. तर 10 वर्षापासून मग अनिश्चित आहे, मग त्या ठिकाणी फॉरचा वापर केला जाणार. मग बघा या ठिकाणी त आलेला होता लागलं वर्ब पासून. वर्ब काय पाठवत, मग त आलेला होता. मग तो म्हणजे ही, नंतर हॅड, नंतर बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, सेंडला आयएनजी, सेंडिंग मनी फॉर 10 इयर्स. 10 वर्षापासून म्हणजे काय येणार? फॉर 10 इयर्स. ती कालपासून त्याविषयी विचार करत आलेली होती. कधीपासून? काल. काल म्हणजे काय बघा, पॉइंट ऑफ टाइम आहे, कालपासून. ओके, 2 दिवसापासून, 2 महिन्यापासून नाही, तर कालपासून म्हणजे काय येणार या ठिकाणी? पॉइंट ऑफ टाइम म्हणजे सिन्स येणार. ओके, आणि विचार करणे हे वर्ब आहे. मग त आलेला होता, त आलेली होती लागलं. पहिले सब्जेक्ट शी, नंतर हॅड, नंतर बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, थिंकिंग विचार करणे वर्ब आहे बघा. मग थिंगला आयएनजी, थिंकिंग अबाउट दिस सिन्स यस्टरडे कालपासून. पुढे बघा, ती सोमवार पासून त्याविषयी सांगत आलेली होती. कधीपासून? सोमवार म्हणजे काय? निश्चित आहे, पॉइंट ऑफ टाइम आहे. मग काय येणार? ती म्हणजे शी, नंतर हॅड बीन. हा फॉर्म्युला बघा, हे कन्फर्म आहे. हॅड बीन नंतर वर्ब आयएनजी, सांगणे म्हणजे टेल, मग टेलला आयएनजी फॉर्म टेलिंग. अबाउट दिस याविषयी म्हणजे अबाउट दिस, आणि सिन्स मंडे सोमवार पासून म्हणजे काय? पर्टिक्युलर टाइम आहे, सिन्स मंडे. नंतर आम्ही तिथे 2021 पासून काम करत आलेलो होतो. काम करणे वर्ब आहे, मग त आलेला होता म्हणजे त आलेलो होतो. ओके, आणि कधीपासून? 2021 हे काय आहे? पॉइंट ऑफ टाइम आहे. ओके, सिन्स म्हणजे या ठिकाणी निश्चित वेळ आहे, मग 2021. मग वी हॅड बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, वर्किंग देअर, तेथे म्हणजे देअर हे ऑब्जेक्ट आहे. सिन्स 2021 कधीपासून? 2021 पासून, मग सिन्स 2021. ते शिरोड्यात 2 महिन्यापासून राहत आलेले होते. कधीपासून? 2 महिन्यापासून. हे काय आहे? अनिश्चित आहे. ओके, अनिश्चितला काय येतं आपल्याला? फॉरचा यूज करायचा आहे. ते म्हणजे दे, नंतर हॅड बीन, नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी, राहणे म्हणजे लिव्ह किंवा स्टे, मग त्याला आयएनजी लिहू शकता. स्टेइंग फॉर 2 months. काय? फॉर 2 months. हे तुम्ही लिहा, खाली जागा पुरत नाही म्हणून मी लिव्ह केलेलं आहे ते वाक्य. ओके, तर महत्वाची गोष्ट ही तुम्ही वाक्य लिहा आणि सॉल्व्ह म्हणजे ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा न बघता, जेणेकरून आणि अजून त्याच्यावर अजूनही वाक्य सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला समजेल व्यवस्थितपणे. ओके, आणि जर याच्यामध्ये काय डिफिकल्टी डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मी याच्यावर एक्स्ट्रा एक व्हिडिओ घेऊ शकते. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावर निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.